डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे आणि डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून इथे एक मठ तयार करण्यात आलेला आहे। त्यासोबत इथे एक मल्टीपर्पज हॉल सभागृहही बांधण्यात आलेला आहे। यास वास्तूच्या शेजारी स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमार्फत याच परिसरातल्या नागरिकांकरिता एक उद्यान बनवण्यात येत आहे। तर शेवटी मठ पण आहे आणि उद्यान पण आहे। जसं मठाची गरज आहे त्याचप्रमाणे उद्यानाची पण गरज आहे, प्लेग्राऊंडची पण गरज आहे। तिथे आरक्षणच एक प्लेग्राऊंडचा आहे, तर प्रशासन डीपी नुसार आरक्षण विकसित करत आहे। पण ते करत असताना त्या मैदानावर जी वास्तू आहे स्वामी समर्थांचा मठ, त्याचाही मान सन्मान भाविकांची भावना लक्षात घेता आपण तो जो मठ आहे इथे आपण स्थलांतरित करतो आहे आणि स्थलांतरित करण्याकरिता ज्या काही सुविधा आपल्याला देता येतील ते आपण इथे देतोय। मुळात तिथे सगळ्यात तात्पुरती व्यवस्था आहे, ताडपत्रीचे शेड, पत्रे, पण इथे तुम्ही बघताय एक सुसज्ज प्रॉपर एक वास्तू तयार झालेली आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत मठाच्या, मग धार्मिक असेल सामाजिक असेल, सगळ्या गोष्टी आज या वास्तूमध्ये पुढील काही दिवसात सुरू करण्यात येतील। हे बघा, जागा आहे म्हाडाची, मठ कोणी कुठे हलवतोय आपण? मठ आपण हलवतोच नाही, मठ त्याच प्लॉटमध्ये पण आहे, तर हलवण्याचा प्रश्नच येत नाहीये। असं आहे का बाबा दुसऱ्या प्लॉटवर आपण मठ घेऊन जातोय? तसंही आपण करत नाहीये। याच प्लॉटमध्ये फक्त आपण थोडंसं रिलोकेट करतोय, कारण की शेवटी या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला उद्यान पण विकसित करायचं आहे, त्याच्यावर आरक्षण आहे, म्हणून आपण उद्यान विकसित करतोय ठाणे महानगरपालिकेमार्फत आणि ह्याच्यासाठी डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून म्हाडामार्फत ही वास्तू उभारण्यात आलेली आहे। ठीक आहे ना, भावना असू शकतात, पण काही गोष्टी रिझर्वेशनच्या असतात। आपल्याला रिझर्वेशन विकसित करायचं आहे आणि शेवटी जसं हा मठ या भागातल्या भाविकांसाठी आहे तसं तिथे जे उद्यान होणार आहे तो पण याच भागातील नागरिकांसाठी होणार आहे। जागा आहे त्या जागेचे पैसे आम्ही देऊ, पण मठ आहे त्या जागी हवी असल्याची मागणी आहे। हे बघा, जागा म्हाडाची है ना, ज्या काही लिगली गोष्टी शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने तपासलेल्या आहेत। असं लिगली आम्ही त्याचे पैसे देऊ हे असं करता येत नाही। तुम्हालाही माहिती आहे, जर कुठलाही प्लॉट ॲलोकेट करायचा असेल तर निविदा प्रक्रिया असते। उद्या जर मला वाटलं मी बाबा हे पैसे द्यायला तयार आहे आणि मग हा प्लॉट मला विकत पाहिजे, असा थेट कोणालाही प्लॉट देता येत नाही। स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये कुठेतरी उभी फूट पडली का? एकीकडे राजकारण केलं तर दुसरीकडे काय स्वामी असं म्हणलं की हे मठ इथंच आहे? नाही, बघा, आम्हाला त्या गोष्टीबद्दल अजिबात जायचं नाहीये, भाष्य पण करायचं नाहीये। प्रशासन आरक्षण विकसित करत आहे। प्रशासन डीपीडीसीच्या माध्यमातून जो निधी सँक्शन झालेला आहे त्यानुसार म्हाडाने ही वास्तू बांधलेली आहे। हे बघा, जसं आपण बघताय काम तर ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे। मठाचं तर काम पूर्ण झालेलं आहे, फक्त जो सभा मंडप आहे म्हणजे सभागृह आहे, मल्टीपर्पज हॉल, त्याचं पुढील काही दिवसात वॉर फुटिंगवर काम चालू आहे, आपणही बघू शकता। आणि सगळ्यात मेन गोष्ट, इथे जो गार्डन विकसित होणार आहे त्याचा जो मॅनेजमेंट असेल है ना, त्याच्यावर पण प्रशासन विचार करत आहे की स्थानिक जर मठानी इंटरेस्ट दाखवला, प्रशासनाला जर त्यांनी विनंती केली, इच्छा दाखवली, तर त्या गार्डनचा मेंटेनन्स रखरखाव पण मठाला देता येईल। नाही, बघा, माझी एक विनंती आहे की शेवटी ते जे आंदोलन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज नाहीये, कारण की मठ काय शिफ्ट होत नाहीये। याच भागातल्या नागरिकांसाठी उद्यान तयार होतोय आणि जेव्हा तो उद्यान तयार होईल त्याचा जो मेंटेनन्स आहे, रखरखाव आहे, जर मठाने इंटरेस्ट दाखवला, प्रशासनाला अप्रोच झाले की बाबा हा उद्यान आमच्या ताब्यात द्या, त्याची देखरेख आम्ही करू, तर नक्कीच प्रशासन त्याचा विचार करेल। तर अशा परिस्थितीत जो महापालिकेत जो एक एज्युटेशन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज पण नाही।
बघा, आपली जागा द्यावी, ही जागा तर बाबा म्हाडाची आहे, त्याच्यावर आहे आरक्षण. हा, उद्यान कोणासाठी करतोय यास मला सांगा. या भागात कुठलं तरी एक चांगलं उद्यान आहे का? प्लेग्राऊंड आहे का? मुलांना खेळायला आपल्याला जागा तर पाहिजे ना. पण ते करत असताना मठ पण आपण याच प्लॉटमध्ये आपण ठेवतोय आणि त्या उद्यानाचा देखरेख आहे. ते जर त्यांनी अप्रोच झाले तर कुठला कपल येणार? प्रश्नच येत नाहीये. हा, हे बघा, जागा लहानचा प्रश्नच येत नाहीये. तुम्ही स्वतः ती जागा बघू शकता. ताडपत्र्या लागलेत, पत्रे लागलेत. हा प्रॉपर RCC स्ट्रक्चर आहे, एक लीगल स्ट्रक्चर म्हाडामार्फत बांधण्यात आलेला आहे. मठाचं बांधकाम केलेलं आहे, सभागृह आहे. तर हे एक लीगल स्ट्रक्चर आहे, प्रॉपर स्ट्रक्चर आहे. ह्याच्या स्थलांतरित होण्यात तर कोणाचा कंप्लेंटचा प्रश्नच येत नाही. मी बघताना ते 2007ला जे मठ चालू केलं होतं, त्याच्यानंतर 2008ला ते आपल्या वटवृक्षाच्या खाली मोठ्या स्वरूपामध्ये ते मठ होतं आणि माडाच्या कारवाई झाली 2010मध्ये आणि त्याच्यानंतर तो मठ तोडण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आपल्या स्वामी भक्तावरती तिकडे कारवाई करण्यात आली. जर कापूरवाडी पोलीस स्टेशनमधून आम्हाला असं सांगण्यात आलं की जोपर्यंत तिकडे लिगली होत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे यायचं नाही, म्हणून आम्ही तिकडचं मूळ पादुका आणि फोटो घेऊन इकडे स्थापन करण्यात आली आणि त्याच्यानंतर तो मठ तिकडे आपला माडाच्या अंडरमध्ये ते सर्व चारी बाजूला कंपाऊंड टाकण्यात आले होते. त्याच्यानंतर तिकडे काय घडलं आणि काय नाही आम्हाला माहिती आहे, पण मूळ आम्ही तिकडचं मठाचा तो फोटो आणि पादुका घेऊन इकडे आज पण आम्ही स्थापना करत आहोत. आपलं ट्रस्टीचं नाव काय, त्यांच्या ट्रस्टीचं नाव काय? इकडे स्वामीच्या नावावरती आता या ठिकाणी कुठे राजकारण नाही बघा, स्वामी तुम्हाला चांगली जागा पाहिजे का ती जागा पाहिजे? नाही, आपलं एवढंच आहे, आमची ही जागा आहे, हक्काचीच आहे. पण आता एवढंच आहे, मी आता ऋतू इंग्लिशचं वसाईत म्हणून, रहिवासी म्हणून एवढंच सांगतो की इकडे बाजूबाजूला असं वाटतं का 2-2 मठ पाहिलं पाहिजे. एक मठ इकडे असेल, दुसरं मठ कोपरीला असतं स्वामींचं. माझं एवढंच म्हणणं आहे, इकडे एक मठ व्हायला पाहिजे. जे आता वास्तू तिकडे आहे त्याच्यामध्ये सर्वांनी स्वामी भक्तांनी सर्वांनी एकत्र येऊन तो एक मठ करावं आणि स्वामी भक्तांनी तिकडे यायचं. इकडे काही राजकारण पण नाही आणि कोण अध्यक्ष आणि कोण सचिव हा प्रकार नसायला पाहिजे. स्वामीची भक्ती एवढंच असायला पाहिजे. भक्त लोकांना ती भावनामध्ये दुखवण्यासाठी जे गोष्टी चाललेल्या आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून मी तिकडे आहे, आज पण येतो. मी एवढ्यासाठी येतो, कोणासाठी येत नाही, मी फक्त स्वामीसाठी येतो. आणि हे स्वामींचं मठ आणि ही जी पादुका तिकडे जेव्हा 2010मध्ये ती कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर आपण इल्लीगल जागेमध्ये तिकडे आपण राहायचं नाही. आता तुम्ही विचार करा, इल्लीगल जागेमध्ये स्वामींना तिकडून आदेश आला पोलीस स्टेशनमधून, इल्लीगल जागेमध्ये तुम्ही परत जायचं नाही, परत जाऊ शकतात का? आम्ही तुम्ही एवढं सांगा. हे मठ त्याच्यानंतर 2010 नंतर तिकडे आपल्याला मठामध्ये विकास दादा पाटील यांच्या बिचारे ते गाल्यामध्ये स्वतःच्या खर्चाने आज पण हे मठ चालत आहे आणि तिकडचं इल्लीगल जागेमध्ये आता जेव्हा आमच्यावरती कारवाई केली साहेब इल्लीगल जागा म्हणून, म्हणजे आता त्या इल्लीगल जागेमध्ये असेल तर कसं होईल ते मठ? हो, आम्ही अहो प्रश्न 18 वर्ष 10 वर्ष, आम्ही 20 वर्षापासून होते ना. आम्ही पहिल्या दिवसापासून आहे तिकडे. 2007ला ते मठ तिकडे छोट्या याच्यामध्ये चालू होतं आणि 2000 कुठलं ते जो मठ आपलं पाडलं 2010ला होतं. कुठलं हे आता 1.5-2 वर्ष झाले. बघा कसं असतं माहितीये, ज्या ऋतू एन्क्लेव्हमध्ये मी राहतो, ऋतू एन्क्लेव्हमध्ये तो जागा वालावलकर बिल्डरचं होतं. स्वामीचं तिकडे वटवृक्ष असल्यामुळे तो जागा सोडण्यात आलं. तिकडे काहीतरी देवाचं आहे म्हणून ते सोडण्यात आलं आणि त्या जागेमध्ये आपलं हे होतं काय म्हणतं रिझर्वेशन, फक्त आपलं प्ले ग्राउंड म्हणून रिझर्वेशन होतं तिकडे. त्याच्यामध्ये बघा आपल्या बघा ज्या गोष्टी नियमाने जे गोष्टी व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे. नियम आता बघा सरकारच्या वरती आणि या नियमाच्या कानूनच्या वरती कोणी नाही. आमचं एवढं मनापासून हात जोडतो तुम्हाला सर्वांना, जे पत्रकार असेल, जे आता राजकारणी सर्व असेल, आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो, एक मठ व्हायला पाहिजे. त्याचे सर्वांनी त्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी त्या मठामध्ये आपल्याला भक्तीसाठी या, मी एवढं तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, घोडबंदर पट्ट्यामध्ये स्वामी समर्थ मठ आहे. या ठिकाणी 15 वर्षापासून स्थानिक आमदार म्हणून प्रताप सरनाईक साहेब आहेत, आता मंत्री आहेत. तर हे मठ बांधत असताना जवळजवळ 1 वर्षापासून मठाचं काम चालू होतं आणि ह्या अगोदर जे मठ होतं अस्तित्वात असलेलं आता त्याच्यावर 5-7 वेळा कारवाई झालेली आहे अनधिकृत म्हणून आणि कारवाई करून तोडण्यात पण आलेलं होतं. आणि त्याच्यावर त्याच ठिकाणी जेव्हा कारवाई झाली तिथे 2 गट पडले, 2-3 गट आहेत या स्वामी समर्थ मठामध्ये. त्याच्यातला दुसरा गट आता बाजूलाच आपण बघितलंय, नवीन मठ करून त्यांनी 10 बाय 10 हे जागेत मठ स्थापन केलेलं आहे. दुसरं मठ ते अस्तित्वात जे आहे ते आहे. नवीन मठ
जेव्हा तुटणं कारवाई होण्याच्या अगोदर हे एकत्रित जेव्हा होते, जुने मूळ मठ धारक जे होते त्या लोकांनी सरनाईक साहेबांकडे मागणी केली की आम्हाला कायमस्वरूपी वारंवार तक्रारी होणं, कारवाई होणं आणि त्याच्यावर सामोरं जाणं हे तर आम्ही स्वामी मठाचे पदाधिकारी किंवा आम्ही मठधारक असलो ही कारवाई होणं हे बरोबर नाही. साहेब रिक्वेस्ट केली, साहेबाकडे मागणी केली, साहेब कायमस्वरूपी टांगती तलवार नको, आम्हाला कायमस्वरूपी मठ द्यावं ही विनंती आहे. त्या विनंतीचा मान राखून या परिसरामध्ये गार्डन या परिसरातील रहिवाशांसाठी गार्डन आणि या परिसरातील स्वामी समर्थ भक्तासाठी मंदिर मठ बांधून तयार झालं आणि नागरिकांसाठी गार्डनचा उपयोग व्हावा. म्हणजे भक्त आणि नागरिक या दोघांच्याही सुविधा, ज्याला दर्शन घ्यायचं आहे ते भक्त इथे दर्शन घेतील आणि गार्डनचा उपयोग घेतील. आणि या गार्डनमध्ये 8-8, 10-10 गायी बांधल्या, म्हशी बांधल्या, ते रोगराई झाली, त्या जनावरांना रोगराई. बाजूला ऋतुहीन सोसायटी आहे, त्या या बाजूच्या सर्व सोसायट्यांच्या तक्रारी यायला लागल्या. तिथे घाण पडलेल्या सर्व गोष्टीच्या तक्रारी स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे आल्या. तर याचं हे होऊ नये म्हणून सरनाईक साहेबांनी ठरवलं की या लोकांना कायमस्वरूपी आपण एक या ठिकाणी मठ बांधून, तुम्ही बघताय समोरच मठ आहे, मठ भव्य दिव्य असं मठाचं या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. आणि बाजूला ते मठ ते बघितलं, या बाजूला बघितलं. आता त्या लोकांनी या ठिकाणी शिफ्ट व्हायला पाहिजे, पण ह्याच्यात राजकारण करायला लागले कोणी. तर मग सर्व पक्षाचे विरोधी जे आहेत त्यांना कामं काय धंदे नाही आहेत. तर त्या कामधंदे नसल्यामुळं या मठातल्या जे आहेत रहिवासी, जे मठधारक आहेत त्यांना भावना त्यांच्या काहीतरी बिघडावायच्या आणि काहीतरी करायचं. आणि या परिसरामध्ये गार्डन नाही आहे, त्या गार्डनचा उपयोग या परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे, भक्तजन जे येतात त्यांनाही त्याचा उपयोग होणार आहे. आणि या गार्डनला कुणाचंही नाव न देता काही लोक अफवा पसरतात हे नाव देणार आहे, ते काही चुकीचं आहे. या गार्डनला स्वामी समर्थ उद्यान असं नामकरण करण्यात येणार आहे असं स्पष्ट मंत्री महोदयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि आयुक्ताच्या समोर देखील बोलणं झालेलं आहे की या मठात समजा दत्त जयंती असेल, कुठली यांच्याकडे कार्यक्रम असेल कुठल्याही, तर त्या कार्यक्रमाला देखील या गार्डनचा उपयोग झाला पाहिजे. स्वच्छता जर त्यांनी ठेवली, देखभाल जर करायची तयारी असेल तर ती गार्डन देखील यांच्या ताब्यात देऊ. अजून यांना काय पाहिजे? आता बाजूचे मठवाले, आमची भूमिका एकच आहे, स्वामी समर्थाची मठाची प्रतिष्ठापन इथे होणारच आहे. बाजूचे मठधारक येतात आम्हाला द्या म्हणून, आता त्यांनी नाही झालं तर मठ हे होणार आहे हे निश्चित आहे. आणि त्या जाग्यात अनधिकृत असल्यामुळे त्यांना ती खाली करावंच लागेल. एकच आहे की कुठलंही राजकारण न आणता स्वामी समर्थ भक्त मी पण स्वतः आहे, माझ्या गावच्या बाजूला स्वामी समर्थ अक्कलकोटला आहे. मला काय हे बोलायची गरज नाही की मी पण भक्तच आहे, पण भावना भक्ताच्या काय असल्या पाहिजे ही सर्व, मी पण त्यातलाच आहे. आमचं म्हणणं असं नाहीये की अनधिकृतरित्या जर तिथे असेल, जर आपल्याला लिगल मिळत असेल तर या ठिकाणी काय येऊ नये. आणि सुव्यवस्था बिघडू शकतो अशामुळे कुठेतरी तुम्ही जर चांगलं काम करत असाल मात्र त्या कामावरती कुठं रोख लावलं होतं आणि यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. साहेब तुम्हाला पण माहिती आहे या परिसरामध्ये विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षाला कामधंदे काय आहेत? त्यांना सुव्यवस्था बिघडवण्याचंच काम आहे. जवळजवळ इलेक्शन आता जवळ येते महापालिकेचं, त्याचं ते एक निमित्तच आहे. त्यांना कारण काही लागत नाही. तुम्ही चांगलं केले तरी बोंब आहे, वाईट केले तरी त्यांची सवय जाणार नाहीये. आम करोसा कायदा.